वैराग्य तुम्हाला कळून शकला. त्या मुलाच्या वडिलाला कोणतं वैराग्य होतं? मंद वैराग्य म्हणजे ते संसारात आनंद घेऊन देत नाही, वैराग्य पण घर सोडून जाऊन देत नाही. स्त्री पुत्र बरोबर आहे, बरोबर आहे. वैराग्य नाही का आहे पण तीव्र नाही. पण वैराग्य आहे ना, काय विषय पामरापेक्षा चांगला. त्यांना वैराग्यच नाही, काय नाही. नाही करे काही मार्क नाही मिळाला तरी चाललं, पण परीक्षेला बसला मंद वैराग्य. आणि मुलांना तीव्र वैराग्य असल्यामुळे वैराग्याचा परिणाम गुरुचा साक्षात्कार होऊन तीनही मुलं काय झाले? मुक्त झाले. आणि ते भेटण्याकरता कुठे आले? वडिलाला भेटण्याकरता. त्याच्यावर एक थोडी शंका केली. मला इकडे तुम्ही मुक्त म्हणता, काय म्हणता? प्रजापती यदा कामान. मुक्त पुरुषाला कोणती इच्छा नसते, नाही का? आणि सगळ्यांनी इच्छा निवृत्त झालेल्या असतात. मग त्याचा मुक्त पुरुष मग त्याला घरी जाऊन वडिलाला भेटण्याची इच्छा झाली का? याचं काय उत्तर दिलं आहे? राग धर्मानुसार इच्छा होती, व्यवहार होतात. आणि इच्छा, राग, द्वेष हे अंतःकरणाचे धर्म आहे. आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अंतःकरण प्रारब्ध राहणार. बरोबर आहे की मुक्त जरी झाला तरी सुद्धा त्याचे व्यवहार आपल्यासारखे होतात. व्यवहारच खंडन असतो. व्यवहार सर्वांचे काय असतात त्याच्यावर उदाहरणं तुमचे याज्ञवल्क्य तुमचे काय नारद वगैरे सगळे सांगितले. मुक्त झाले म्हणून काय ते झोपा आपल्या काही खोलीतच बसून राहत होते असं थोडं. मग सर्व व्यवहार करत होते म्हणून व्यवहार होऊ शकतो. आता ते काय आहे, त्याला काही कर्मेना म्हणून सगळे पंडित बोलावले. कोण देव सर्वामध्ये श्रेष्ठ आहे याचं प्रत्येकाचं मत विचारायला लागले. निर्णय काही प्रत्येकजण म्हणतो आमचा गुरुजी काय मोठा आहे, आमचा देव काय आहे, त्याची स्तुती करतो बाकीच्याची काय करतो. मग निर्णय काय लागेल मग त्याच्याकरता हे चाललेलं आहे. तो निर्णय सांगण्याकरता कोण मोठा आहे त्याला नाही. प्रत्येकजण आपापल्या देवतेला ईश्वर भाव सांगतो. काय सांगतो? जीवभाव सांगतो का ईश्वर भाव सांगतो? तुमच्या आमच्या ठिकाणी कोणता भाव आहे? जीवभाव आहे. मुक्त पुरुषाच्या ठिकाणी ब्रह्मभाव आहे. आणि ते सगळे उपासक लोक दिसतात त्या उपास्याच्या ठिकाणी ईश्वर भाव आहे. मग तो कोणी का असे ना ईश्वर म्हणूनच तो त्याची काय करतो? पूजा करतो. त्या पंढरपूरला आम्ही होतो. एक कामगार बाई पांडुरंगाच्या मंदिरात काम करायची. आता पांडुरंगाचं मंदिर हे मोठे हारबीर घेऊन यायचे मोठा. पण ते काय आहे ते चंद्रभागेच्या पलीकडे एक असं मोठ कसं देऊळ आहे तिथे एक देवी होती पाहिजे. तेव्हा ते सगळं बोना करायचे. आणि त्या देवी आम्ही म्हटलं आजी इतक्या लांब तुम्ही जाता पांडुरंगाच्या देवळात राहून सुद्धा तिकडे जाण्याची काय आवश्यक आहे? म्हणजे पांडुरंगपेक्षा पांडुरंगापेक्षा आमची देवी काय आहे? कोण कोणाला मोठं मानेल काही सांगता येत. पण एकच आहे त्याच्यामध्ये ईश्वरभाव सर्वांना कसा आहे. गणपती तरी ईश्वरच, सूर्य तरी, आणि कृष्ण आहे कोण? हे सगळं ईश्वरभाव समजून होऊन गेलं की तुम्हाला ज्याच्या ठिकाणी कर्तुम म्हणण्याचा कर्तुम शक्ती आहे. इच्छा मात्र करून ब्रह्मांड काय करतो? निर्माण करतो. आहे कडे संकल्प मात्र करून सगळे ब्रह्मांड उत्पन्न करतो. त्याला ईश्वरभाव. ईशान नियम नुसतंच नियमन करत असतो का त्यांना आपल्या ताब्यात ठेवतो. रम समुद्री रेखा पृथ्वी व्हावे समुद्राला पाणी दिलं सांगितलं म्हणजे आगाऊपणा करायचा नाही. नाहीतर आपला बोला शिव ओलांडून आळंदीला ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा केली म्हणजे मुंबई सगळी संपली सगळी. म्हणून समुद्री रेखा आणि पृथ्वी अभोवती व्हावे. सूर्याला सुद्धा सांगितलं बरं का, म्या चालविल्या म्या हलविल्या
मला माझी आज्ञा होईपर्यंत त्याच शरीरात राहिलं पाहिजे. अवगावपणा करायचा त्याला जगन्नियंता म्हणतात. काय म्हणतात मग जगन्नियंता जीव होऊ शकतो का ईश्वर आहे? ईश्वर किती आहे? 10-5 आहे का? एकच आहे. मग जीव मात्र किती आहे? अनेक आहे का अनंत आहे? 4 खाणीमध्ये जीव आहे ना. श्वेताचे 4 उद्भिज झाडसुद्धा जीव आहे की ते जगते काय होते मरते. मी सगळे जीवभाव आहे. कोणता भाव आहे? आपल्या ठिकाणी जीवभाव आहे ना. ज्ञानाच्या योगाने जीवभाव काय होतो? हा जीवभावाचं वर्णन तुमच्या गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. बघा, शरीराचं वर्ण अधिभूत आणि जीव आदिदैव, परमात्मा अभियज्ञ. सुंदर वर्णन दिलं आहे. आणि प्रयाण काळाच्या वेळेला मुक्ती कशी प्राप्त होते याचे सुद्धा काही केलेलं आहे. म्हणून सगळ्याजण प्रत्येकजण आपापल्या देवतेला ईश्वर भाव सांगला. निंदा का केली त्यांची? तसा निंदेकरता निंदा नाही केली. आपलं मत काय व्हावं? दुसऱ्याच्यापेक्षा आपलं मत कसं व्हावं? दृढ व्हावं एवढ्याकरता काय केली आहे निंदा. निंदा करण्याचा त्यांच्यावर कोणताही हेतू किंवा स्तुती करण्यातच काय भाव आहे नाही का? एखादा मनुष्य म्हणतो का नाही, एखादा मुलगा असला, अरे गुरुजी आलेले आहे, गीतेचा श्लोक म्हणून सांग. तो काही नाही बघा, एरवी म्हणतो, गुरुजी आल्यानंतर म्हणतच नाही. मग त्याचा काय असतो? त्याचा अगोदर म्हणतो ना, आमचा मुलगा म्हणजे वाघ आहे, वाघ. आणि मग गीतेचा श्लोक म्हणायला लागल्यानंतर म्हणतच नाही. म्हणलं रड्या आहे, कुठला रड्या आहे? तर रड्या म्हणण्यामध्ये तात्पर्य आहे का स्तुतीमध्ये तात्पर्य आहे? हे स्तुतीमध्ये काय आहे? मग तेच सांगायचं पुढे. तरंग 7वा परिच्छेद क्रमांक 24. शुभ संततीची विरुद्ध वाक्यांच्या एकवाक्यतेविषयी शंका. कोणती पुराण वाक्य नाही का? म्हणजे शास्त्र मला गेलं की शास्त्राला सुद्धा एक मत आहे का भिन्न भिन्न मत आहे? कोणी आत्मेत अनेक मानतो, कोणी एकच मानतो, कोणी जड स्वरूप मानतो. प्रत्येकाची मोक्षाच्या बाबतीमध्ये मत काय? जीव ब्रह्म एक ज्ञान आणि मोक्ष होते वेदांताचं काय? प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मत होतं. प्रत्येकाचं मत काय आहे? बरं, पुराणाची मत काय आहे? याची एक वाक्यता म्हणजे सर्वाचा हे सांगण्यामध्ये अर्थ ईशभाव सांगण्याचा. काय सांगायचं? ते लांबलचक दिलेलं त्याच्यामध्ये. पण सांगण्याचं सर्वामध्ये एकंदरीत तात्पर्य कीर्तनकार असतो ना. 2 तास जरी कीर्तन केलं तरी पुढे शेवटी चरणामध्ये या सर्व अभंगाचं तात्पर्य करा विठ्ठला स्मरण हे तात्पर्य आहे. तेव्हा निंदेमध्ये तात्पर्य नसून स्तुतीमध्ये तात्पर्य आहे. एवढंच आहे. लांबला चकलेलं ते अक्षय अधिक हे वगैरे आधी तर आपल्याला ते जास्त वेळ नाही ना. ते तुमच्या कोजागिरीपर्यंत सगळं लावलं तुमचे निकाल लावावं लागतात. काय ना कोजागिरीला परीक्षा झाल्या म्हणजे मोठा निरोप समारंभ असतो ना कोणता. आणि तेव्हापासून मग सगळे सुटे तोपर्यंत हे सगळं झालं पाहिजे आपलं. म्हणून सारांश रूपाने तुम्हाला सांगितलं. निंदे करता नसून स्तुती करता काय आहे? निंदा आहे. म्हणून प्रत्येकाने हेतुपुरस्कार निंदा केलेली नाही. स्तुतीवर जर काय केली आहे नाही का? आणि सगळे जे उपासक आहे कोण? आता सूर्य उपासक असो, गणपती उपासक असो, शिव उपासक असो, विष्णू उपासक असो, सगळ्यांना ब्रह्मलोकाची काय उपासकामध्ये जरी भेद असला पण साध्यामध्ये काही नाही. हे सर्वच्या सर्व कुठे जातात? ब्रह्मलोकामध्ये जातात. लोक आहे नाही का? 100 यज्ञ जर केले असले आपण तर स्वर्गलोकामध्ये जातो.
वैकुंठ तुमचा विष्णूचा उपासक असेल तर तो वैकुंठ लोकाला. पण हे सर्व एकाच अर्थामध्ये सांगायचे म्हणजे सगळे ब्रह्मलोक आहे. काय असं थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. वाचा. राजा शुभ संततीने पुराणातील व शास्त्रातील परस्पर विरोध ऐकला, परंतु त्यातील अमक्याचेच मत प्रमाण मानावे याचा निश्चय त्यास होईना. कारण सर्व पंडित आपापले मत युक्तीने सिद्ध करतात, म्हणून प्रामाण्याविषयी कोणत्याच मताबद्दल निश्चय ठरेना. याबद्दल राजास अत्यंत दुःख झाले. आता हा आपल्या मनातील संशय कोण दूर करील अशा चिंतेत त्याचा बहुत काल चालला असता सर्वात धाकटा पुत्र तर्कदृष्टी हा येऊन त्यास भेटला. आता तो काय करणार आहे? निर्णय सांगणार आहे. काय सांगणार आहे? आमकाच देव हे सांगायचं त्याच्याला. सर्व बरं का, देवाच्या विषयी ईश्वर भाव आहे हे पुढे सांगायचं आहे. वाचा. बहुत कालांनी भेट झाल्यामुळे पिता पुत्रांनी एकमेकास आलिंगन दिले व पुत्राने नमस्कार केला असता पित्याने त्यास आशीर्वाद देऊन प्रेमाने आसनावर बसविले. आपला पिता चिंताग्रस्त आहे असे पाहून आपले मनात कशाची चिंता आहे असा तर्कदृष्टीने राजास प्रश्न केला. मला कशाची चिंता आहे? म्हणजे का आहे ना, प्रत्येकाला चिंता असते ना. जेवायला गेल्यानंतर चिंता असते की कोणती भरपूर लाडू खावे, भरपूर इडली खावे, वाढणारा काय करतो वाढत नाही, खाण्याची इच्छा तर काय. मग प्रत्येकाला त्याच्याविषयी चिंता असते. तेच सांगायचं देव कोणता मोठा आहे. पुढे राजाने सर्व वृत्त सांगून उपास्य तत्व कोणते हे मला कळत नाही, एवढीच मला चिंता आहे असे सांगितले. भक्तिविषय काय? कारण देवाचा सर्व भक्ती करण्याकरता आणि कळावं लागत असतं. अवजा आनंदी माम मानसिम धर्माशिम परमभाव. ज्याची आपण भक्ती करतो त्याचं पूर्ण काय पाहिजे? महात्मा नष्टमाम पार्थ दैवीम प्रभू भजन नान्य माणसं पुण्यात्वा. जाणून भक्ती केली पाहिजे. आपण ज्याची बघतो तो हा देवाचाही आणि काय काही काळाचा का. तुकोबाराय म्हणतात आम्ही पांडुरंगाची उपासना करतो, पण पांडुरंग कसा आहे? तो हा देवाचाही. असा जाणून भक्ती झाली पाहिजे. भक्ती क्षेत्रामध्ये आपल्या ठिकाणी त्याला ज्ञानोत्तर प्रेम भक्ती असं म्हणत असतात. अवजा आनंदी मुडा मानसिम तरुण. तो काय आहे का नाही? ते गोकुळामध्ये सगळे आणि गोपाळ होते, ते परमेश्वराला जाणून होते. गवळणी सुद्धा काय होते? तत्रापि महात्म्य ज्ञान मी सुत्यापवाला. यशोदेला कळालं नाही पण त्या गवळणीला कळा. आपली गोष्ट तक्रारी घेऊन यायच्या ना. मग आणि मग त्या गवळणी तक्रारी घेऊन आले. मग यशोदा म्हणाल माझा मुलगी मोठी खेळते, मला सोडून कुठं बाहेर जात नाही. तुमच्या घरी सिरियल कसं बरं तुम्ही काही दारं उघडी ठेवून झोपा काढता का मोठे मोठे लावता? मग आमचं पोरं आतमध्ये सिरियल कसं रात्री झाली तुमच्याकडे चोरी, मग का तुम्ही उघडी ठेवून दारं झोपल्या होत्या का? मग त्या गवळणी सांगतात म्हणले तू इतर चोराला बाहेरून कुठे यावं लागते, आत यावं लागते. आणि तुझं पोर असा चोर आहे की काय विचारू नका. जसं बाहेर आहे तसं कुठं आहे? हरी नाही घरी. माझा आला का गवळणीला कोण कळाला होता? परमात्मा. आणि यशोदेला जन्म घेऊन काय कळत नव्हता? परमात्मा कळत नव्हता. 11वा देवाचा गीतेचा. पुढे परिच्छेद क्रमांक 25. पुराण वाक्यांची व शास्त्र वाक्यांची एकवाक्यता. माझं एक वाक्यता. पुराण असो अथवा शास्त्र असो सर्वांचं 4 गीते होतात. मग तो कोणत्याही धर्मातला असो, पंथातला असो, लहान असो का मोठा असो, 4 गीते होणार. मग तो कोणताही उपासक असो. बरं का, शेवटी सांगायचं आपल्या उपास्याची एकनिष्ठेने सेवा करत असल्यामुळे त्याला ब्रह्मलोकाची काय होते?
साध्यावाद यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद् योगे अभिगम्यते एकम सांख्यंच योगंच यत् पश्यति स मार्ग 2 पडगाव किती एक पुढे वाचत जा. तर्कदृष्टीने राजास सांगितले की कारणरूप उपास्याची अनंत नामे असली तरी तेच उपास्य आहे. कार्यरूप तत्व तुच्छ आहे, ते उपास्य नाही. कार्य म्हणजे मूर्ती उपासक. ते आपण हे पहा, मूर्ती जरी दगडाची असली तरी कारण परमात्मा स्वरूप असल्यामुळे कार्य ब्रह्माची उपासना नाही. कोणाची उपासना आहे? ब्रह्माची. आपण मारुतीला मारुती म्हणजे काही एक मनुष्य आहे असं समजून प्रार्थना करतो का उपासना करतो? मग उपास्य आहे म्हणून काय करतो? पुढे कार्यरूप तत्व तुच्छ आहे, ते उपास्य नाही, हा वेदाचा मुख्य सिद्धांत आहे. भगवान व्यासांनी इतिहास आणि पुराणे पुष्कळ लिहिली आहेत. त्यातही हाच सिद्धांत आहे, अन्य नाही. हे वर्म न समजता पंडित लोक परस्पर वाद करून दुसऱ्याची मते खंडन करीतात. भारताचा टीकाकार चतुर्धर नीलकंठ पंडित अत्यंत बुद्धिमान असून त्याने भारताच्या टीकेच्या आरंभी श्रुती सिद्धांत यथार्थ सांगून एकवाक्यता अशी सांगितली आहे की सर्व पुराणे व्यासांनी केली आहेत. त्यात स्कंदपुराणात शिवाचे स्वतंत्रादी ईश्वर धर्म सांगून अन्य विष्णू आदी देवांना शिवकृपेने सर्व ऐश्वर्याची प्राप्ती झाली असे सांगितले आहे. या सांगण्याने विष्णुवादी देवांना जीवधर्म सांगितल्यासारखे झाले. त्याचे उलट विष्णू पुराणात व पद्मपुराणात विष्णूची ईश्वरता सांगून बाकीच्या देवांना जीवता सांगितले आहे. प्रत्येकजण आपापल्या देवाला बरं का ब्रह्मभाव सांगतात आणि दुसऱ्याच्या देवाला काय सांगतात? जीवभाव. जीवभाव जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तो काय होऊ शकत नाही. देव या पदाला प्राप्त होऊ शकत निवडूनच येत नाही तर आमदार होईल. खायला पाहिजे आहे का नाही? जीवभाव गेल्याशिवाय देवभाव येईल. तुम्ही आम्ही जीवभावाचा नासे जीवपणा नाही ना. पण आपल्याला जन्म आहे, पुढे काय आहे, मरण आहे, तसं देवाला जन्म मरण असते का? तुम्ही म्हणा मग जयंती कशी साजरी करते? ते उपाधीच्या आश्रयाने जयंती साजरी करत असतात. तेव्हा त्याला खरोखरच जन्म आहे मृत्यू आहे सांगण्यामध्ये काय नाही. कारण जयंती जर सांगली, जन्म सांगितला तर पुढचा विकार कोणता आहे? मरण आहे. मग जीवही मरतो, देवही मरतो, उपासना करून उपयोग हा का? किंबहुना दुसऱ्याचा जन्म मरण घालवतो त्याला काय म्हणायचं? ईश्वर सर्व बुद्धेशी अर्जुन तिष्ठती ब्राह्मण. आमचा जीवभाव कोण घालवतो? नाही का? चांगल्यावरचा जीवभाव कोणी घालवला? भक्तभाई. मग भक्तभाई काय जीव आहे का देव आहे? योगी भावाना सगळ्या 8 पंगामध्ये सगळं ग्रंथ आणून टाकला आहे. कोणी पिसाला बाई किती 7 वर्षाचा. गुरु कोणाचा होते? 1400 वर्षाचा. त्याची दाढी बिडी सगळी काय होऊन गेली. पांढरी झाली का पिवळी झाली? त्याप्रमाणे कोणाची पुराणामध्ये कोणाची उपपुराणामध्ये विष्णू शिवाहून भिन्न ते गणपती सूर्यादी अन्य देव त्यांना ईश्वरता सांगितले आहे. यावरून व्यासांचे वाक्यात विरोध प्रतीत होतो हे खरे, पण त्याचे समाधान असे आहे की ते सर्वही ईश्वरच आहेत. परंतु ज्या प्रकरणामध्ये अन्य देवांची निंदा आहे ती निंदा श्रवण करून त्या उपास्याच्या उपासनेचा उपासकाने त्याग करावा असा व्यासांचा अभिप्राय नाही. विष्णू पुराणामध्ये शिवादिकांची जी निंदा व विष्णूची जी स्तुती आहे ती विष्णू उपासनेमध्ये प्रवृत्ती व्हावी याचकरिता आहे. आम्ही जी निंदा केली त्याचा अर्थ असा की तुम्ही विष्णूची निंदा केली म्हणजे विष्णू सोडून द्यावा असं सांगण्यात आलं. मग काय दृढता यावी एवढ्याकरता आम्ही कमीपणा काय केलेला आहे. हा आमचा हेतू नाही. तुमच्याच देवाच्या ठिकाणी तुम्ही कसे असले पाहिजे. लाभ जरी सांगितलं वार करायला
अन्य देवाची उपासना करत असतो का? ते नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले ते कुठे, म्हणजे त्या देवाला पाहून सुद्धा देव म्हणत नव्हते. मग कोणाला म्हणत होते देव? विटीवरती जो उभा आहे त्याला. पुढे तशीच शैवपुराणामध्ये विष्णवादिकांची निंदा विष्णुपासनेच्या त्यागार्थ नाही, ती निंदा शिवोपासनेमध्ये प्रवृत्त्यर्थ आहे. जर व्यासांनी केलेली निंदा उपासनेच्या त्यागार्थ म्हणावी तर सर्व देवतांच्या उपासनेचा त्याग होईल. सर्व उपासनांच्या त्यागाविषयी व्यासांचे मनोगत असणे संभवनीय नाही. म्हणून अन्याची निंदा एकाच्या स्तुत्यर्थ आहे, त्यागाकरिता निंदा नाही. पण त्याच्याकरता निंदा त्याग करण्याकरता निंदा केली नाही. आपला उपास्य दैवत मानून दृढ होण्याकरता काय आहे? आपण एखादा मनुष्य म्हणतो ना, आमचा मुलगा काही करणं निकवड्या म्हणलं असतात, काय करतो, काही कमवत नाही, धंदा करत नाही, बठ्या आहे म्हणा. हे म्हणण्यामध्ये तात्पर्य आहे का त्याने भक्तुर इच्छा तात्पर्य, त्याची इच्छा काय म्हणण्याची आहे, सांगण्यामध्ये काय पुढे. यास दृष्टांत असा की वेदामध्ये एक सूर्योदयाहून पूर्वी व दुसरा सूर्योदयानंतर असे अग्निहोत्राचे 2 काल सांगितले आहेत. त्यात उदयकालाच्या वर्णनाच्या प्रसंगी अनुदयकालाची निंदा आणि अनुदयकालाच्या वर्णन प्रसंगी उदयकालाची निंदा केली आहे. अग्निहोत्र ज्याने स्वीकारत असते ना, ब्राह्मणामध्ये अग्निहोत्र स्वीकारतात. अग्निहोत्र शिकवण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? त्याच्यामध्ये अग्नी विष्टा कामाने सारखा अग्नी पेवत राहायला पाहिजे. तेव्हा त्यांनी संध्या केव्हा करायची, त्या दोघांमध्ये थोडा मतभेद आहे. मतभेद सांगण्यात तात्पर्य नसून त्यांनी आपल्या देवतेची नाही काय म्हणतात त्याला, हे केले काय काय संध्या केलीच पाहिजे, काय केली पाहिजे हे सांगण्यामध्ये काय आहे पुढे. त्या प्रसंगी निंदेचे तात्पर्य त्यागातच असते, तर दोन्हीही कालात होमाचा त्यागच होईल आणि नित्यकर्माचा त्याग तर संभवत नाही. म्हणून उदयकालाच्या स्तुतीकरिता अनुदयकालाची निंदा व अनुदयकालाच्या स्तुतीकरिता उदयकालाची निंदा आहे असेच म्हणणे भाग आहे. त्याच रीतीने पुराण वाक्यातही एका उपास्याच्या उपासनेच्या वर्णनात अन्याची निंदा आहे, ती एकाच्या स्तुतीकरिता आहे, अन्याच्या निंदेकरिता नाही. जसे शाखाभेदाने कोणी उदयकालात आणि कोणी अनुदयकालात होम करीतात आणि त्या दोघांचंही फल सारखेच मिळते. ब्राह्मण म्हटल्यानंतर त्यांनी संध्या काय केली पाहिजे? उपनयन झालं म्हणजे तो संध्याचा काय होत असतो, आणि जर तो संध्या करत नसेल तर तो ब्राह्मण पदाला काय होत नाही. असं मग त्याला ब्राह्मणत्व नाही. जातीत जरी जन्माला आला ब्राह्मण, पण ब्राह्मणत्व असावं लागतं. कारण ब्राह्मणाचे धर्म काय केले पाहिजे, पाळले पाहिजे. प्रत्येकाचे धर्म सांगितलेले आहे ना, त्याला प्रवृत्ती लक्षण धर्म म्हणतात, आश्रम धर्म म्हणतात. कोणते? वर्णधर्म, आश्रम धर्म. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य याला वर्णधर्म आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, संन्यासाला आश्रम धर्म. काय याला असे धर्म असतात. म्हणजे इथे असल्यानंतर नाही का, किती मोठा जरी असला तरी तो विद्यार्थी धर्म. कोणता धर्म? विद्यार्थी धर्म. असं शिकवणारा जो कोणता असला त्याने शिकवलंच पाहिजे. कोणाचा धर्म? शिक्षकाचा धर्म. बरं का? नाही तर आपलं ट्युशन लावा तर शिकवतो, नाही तर खरी जागे जाऊ द्या. शिक्षण धर्म नाही, कोणता नाही. पाश्चिमात्य पद्धती आहे. गुरुकुल पद्धती कोणती आहे? कोणी काय असेल ना त्याची सगळी जबाबदारी कोण वापरत आहे? बरं का? गुरुजीच वापरायचे. तर जेवण्यापासून, राहण्यापासून, खाण्यापासून आणि त्याला पूर्णत्व प्राप्त करून देणं हे त्याचं काय त्याचं कर्तव्य आहे. असं आहे. आपल्या संस्थेमध्ये 30 पद्धत आहे का नाही? राहण्याची आता चाललं आहे ना तुमचा मोठा वास्तुशांती बांधायची. बाहेर राहण्याचं काय नको, इतके
अन्न पोटी वाढवायची, दोन्ही वेळाचं जेवण, बरं का. पुणे दुसरीकडे हे मागण्याचं काही नाही, मधुकरी मागण्याचं काही नाही. असं योजना चालली आहे ईश्वर कृपेने, आणखी चांगली झाली म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. मग 400 विद्यार्थी कुठे संस्थेत. परिच्छेद क्रमांक 26 उपासकांना ब्रह्मलोकप्राप्ती. त्याप्रमाणे इच्छेच्या भेदाने पंचायत नामांपैकी कोणत्याही एका देवाची उपासना केली असता त्या सर्व उपासकांना ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते. सूर्याचा उपासक असो का देवीचा असो, विष्णूचा असो का शिवाचा असो, उपासनेच्या बलामुळे कोणत्या लोकांची प्राप्ती होते? ब्रह्मलोकाची. म्हणजे आलं लक्षामध्ये, कोणाची उपासना करायला जाते. कोणत्याही हायस्कूलमध्ये शिकलं तरी ते अभ्यासक्रम कोणता असतं? आपली ज्ञानेश्वरी वेगळी आहे आणि दुसऱ्याची ज्ञानेश्वरी वेगळी आहे. असं आहे. साधनामध्ये काही नाही, भेद नाही. साधण्यामध्ये काही नाही, फक्त राहण्यात काय आहे? भेद आहे. पुढे तेथे भोग भोगल्यानंतर विदेहमोक्ष होतो. जरी विष्णूच्या उपासनेने वैकुंठ लोकाची प्राप्ती पुराणात सांगितली आहे, ब्रह्मलोकाची सांगितली नाही, तरीही उत्तम उपासक विदेहमुक्तीचेच अधिकारी असतात. म्हणून जरी आणखी सांगितले असेल, पण प्रत्येकाचे उपास्य दैवत जरी असला तरी विष्णू उपासक असेल त्याला सुद्धा तो देव ब्रह्मलोकच दिसेल. देवीचा उपासक असेल तरी त्याला काय दिसेल? ब्रह्मलोकच दिसेल. सर्वांना ब्रह्मलोकाची काय होते? प्राप्ती होते. पुढे म्हणून ते सर्व उपासक देवयान मार्गाने ब्रह्मलोकीच जातात. तो ब्रह्मलोकच विष्णूच्या उपासकास वैकुंठलोक प्रतीत होतो आणि आपणासह सर्व लोक चतुर्भुज प्रतीत होतात. याच रीतीने शिवोपासकालाही तोच ब्रह्मलोक कैलासाप्रमाणे प्रतीत होतो. आणि शंकराचं शिवाचं स्थान कोणतं आहे? कैलास. विष्णूचं वैकुंठ लोक, ब्रह्मदेवाचं ब्रह्मलोक. पण ते सर्वांना आणखी ते सारखंच काय होतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही, भेद नाही. पुढे याच रीतीने शिवोपासकालाही तोच ब्रह्मलोक कैलासाप्रमाणे प्रतीत होतो आणि आपणासह सर्व लोक त्रिनेत्र प्रतीत होतात. याप्रमाणे सर्व उपासकांना ब्रह्मलोकच आपापल्या उपास्य रूपाने तत्तदाकार प्रतीत होतो. कारण असा एक नियम आहे की देवयाना मार्गाशिवाय दुसऱ्या मार्गाने जो जातो त्यास पुन्हा संसारात यावे लागते आणि देवयान मार्ग फक्त ब्रह्मलोकासच जातो. तुमच्या गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये आहे ना, देवयान मार्ग आणि एक कोणता? अर्चिरादी मार्ग, एक धूम्र मार्ग आणि एक कृष्ण मार्ग. त्याच्यामध्ये त्या मार्गाने जर गेला तर वैकुंठाधिकाची काय होते? प्राप्ती होते. आणि धूम्र मार्गाने गेला तर वैकुंठाला जाण्याच्या वेळी कुठे नाही का? सुंदर 8व्या अध्यायाच्या शेवटी यावं. आणि उपासक जर असेल किंवा आणखी अन्य कोणी असेल आणि जर मुक्त झाला असेल त्याचा ब्रह्मभाव काय होत नाही. बरं, तुम्ही ब्रह्मलोकामध्ये होईल तर जीवदशा जशीची आहे, मुक्ती नाही, भोग आहे फक्त. काय समजलं? पण स्वर्गात गेले तर मुक्ती आहे का भोग आहे? अरे भोग नाही आला का? भोग म्हटल्यानंतर ते आलं की सगळं, जीव म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी आल्याच की, म्हणून भोग आहे तिथे. पण काही नाही. म्हणून तर स्वर्गातले लोक मृत्यू लोकांमध्ये येण्याची काही इच्छा करतात. भोग टाकून कुठे येतात? पिण्याकरता काय बिसरी वाटर आहे का? अमृत आहे की? मग त्यांना विचारलं इतका मोठा त्याग करून इकडे काय येतात? तर ते सांगतात जे मृत्यू लोकांमध्ये आहे ते कुठे नाही. सुखे सेव परमानंदान गौ राम राम. आपण जर पोरा आळंदीला तर राहण्याची काय, पंढरपूरला राहण्याची इच्छा का करतात? इथं काय मुंबईसारखे भोग आहे का? पण भक्तीचा आनंद जो या ठिकाणी येतो कुठं मुंबईला आहे का? मग म्हणतात आनंद सर्वात श्रेष्ठ आहे. भोगाचा आनंद का भक्तीचा आनंद?
भक्तीच्या आनंदासमोर भोगाला विचारतो विषय सुख पाहिजे बा पुढे ते नित्यानंदापुढे आणि विषय सुख पाहिजे असं आहे. पण स्वर्गामध्ये कोणतं सुख आहे आणि ते भक्ती नित्य सुख म्हणतात त्याला. मग इथे भाकरी काय मिळायला मधुकरीला जाईल पण राहण्याची इच्छा कुठे करतो पुढे. म्हणून विदेह मोक्षास योग्य असे उपासक सर्व ब्रह्मलोकासच जातात. त्या ब्रह्मलोकी असा अद्भुत महिमा आहे की उपासकांच्या इच्छेनुसार सर्व सामुग्रीसहित हा ब्रह्मलोकच त्यास प्रतीत होतो. अशा रीतीने 5 देवांच्या उपासनेचे फल समानच होते. याविषयी शंका येण्याचा संभव आहे की ईश्वर एक असून 5 देवांची नामरूपे भिन्न भिन्न आहेत. ती भिन्न भिन्न नामरूपे एका ईश्वरास संभवत नाहीत. याचे समाधान असे की वास्तविक नामरूप परमेश्वराच्या ठिकाणी नाही, परंतु मंदबुद्धी पुरुषांना नामरूपरहित परमात्म्याचे ठिकाणी उपासनेकरिता कल्पित नामरूप शास्त्राने सांगितले आहे. हे वर्म लक्षात ठेवले म्हणजे पुराण वाक्यांचा विरोध निवृत्त होतो. विना नाम नपाशिवाय व्यवहार होऊ शकत. उपचर्या बाळकाशी सर्वता काय करणे नामरूप नाही तर हो तुम्ही कुठे होते आम्ही याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं सगळ्यात सर्व नामात कुठं व्यवहार होत असतो. मग नावं ठेवा. मी नावं कोणी ठेवली श्रुतीने ठेवलेली आहे. तुमच्या 17व्या अध्यायामध्ये कोणत्या अध्याय आहे का देवाला कुठे काही नाव मग त्याला नावं कोणी ठेवली मग देवाने मग कोणतंही नाव घ्या. विष्णू सहस्रनामामध्ये 10 नाव आहे का 1000 नाव आहे बरं का. प्रत्येकाचं विष्णू शिवशास्त्रसुद्धा नाव आहे का त्याच्यामध्ये शिवाजी 1000 नाव आहे. कोणतंही नाव घ्या नाही का. तिथं जनाबाईला सुद्धा विठ्ठल नाही म्हणत विठे म्हणतात का तिथे. अरे अरे विठे मूळ माईच्या कार्याचं जाऊ द्या आपण जास्त बोललो तरी देव रागवण्याच्या ऐवजी काय होतं त्याच्या पुढाची प्रेमाची म्हणजे नामरूप जी ठेवलेली आहे त्यापेक्षा ज्याला नामरूप ठेवलेली आहे त्याची उपासना त्याला काय महत्त्व आहे. पुढे परिच्छेद क्रमांक 27 पुराण वाक्यातील विरोधाचे मुख्य समाधान. पुराण वाक्याच्या ह्याच्यामध्ये विरोधाचं काय करायचं आहे समाधान करायचं आहे. शिवाय पुराण वाक्यातील प्रतीत होणाऱ्या विरोधाचे मुख्य समाधान असे आहे की विष्णू, शिव, गणेश, देवी आणि सूर्य अशी जी नामे आहेत ती सर्व कारण ब्रह्माची आणि कार्य ब्रह्माचीही आहेत. 2 बरं ज्या घट असते ना आहे का नाही घटातली माती कोणची आहे कारण आणि ज्याला आकार प्राप्त झालेला आहे त्याला कार्य म्हणतात. घटाला काय म्हणायचं कार्य. मृत्तिकेला उपादान कारण त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे उपादान कारण श्रेष्ठ आहे. जरी घटपट नामरूप जात असते माती तशीच आहे. घटोत्पत्तीच्या पूर्वी कोण होती घटात कोण आहे घट फुटला तरी नामरूपाचा काय आहे बाद होत असतं. तशी नावं जी आहे नाही ते नाम त्याचा काय होतो बाद होतो. कार्यब्रह्मामध्ये कोणत्याही प्रकारे फरक पडत नाही. एक कार्यब्रह्म दुसरं कोणतं मग उपास्य कोण आहे कारण ब्रह्म. जसे मायाविशिष्ट कारण ब्रह्म आहे आणि हिरण्यगर्भ त्याचे कार्य आहे पण त्या हिरण्यगर्भासही ब्रह्म म्हणतात त्याप्रमाणे कारण ब्रह्मास विष्णू, शिव, गणेश, देवी आणि सूर्यादी पदे बोधन करतात. हे बाहेर कार्यब्रह्म विष्णू, शंकर, शिव, सूर्य हे सगळे कोणते ब्रह्म आहे कार्यब्रह्म. आणि कार्याला कारणाची काय असते आवश्यकता आहे. कार्य हे कारणावर अवलंबून असतं. मग तेच नाही तर घर कुठला. म्हणून कार्य हे कसं आहे तुच्छ आहे आणि कारण त्याच्यातलं सत्य आहे का नाही. नाम आणि रूप घटाचं तुच्छ आहे आणि ज्या मृत्तिकेच्या ठिकाणी नाम आणि रूप आले ते मृत्तिका काय मृत्तिका तेव सत्यम असं म्हटलं आहे. विकारा नामधेयम
विकार म्हणजे काय नुसतं नामरूप नाम मात्र आहे. त्या मातीलाच आणखी घडे काय आलेले आहे नाम आलं. मग त्याच्यामध्ये सत्यभाव आहे मृत्तिका. तशीच ती पदे कार्य ब्रह्मासही बोधन करतात. तशीच ती पदे डबल वाक्य कार्य ब्रह्मासही बोधन करतात. त्याचप्रमाणे 5 पदांचे जे नारायण, नीलकंठ, हेरंब, शक्ती व भानू इत्यादी जे अनंत पर्याय आहेत ते सर्व प्रसंगानुसार कारण ब्रह्माचे व कार्य ब्रह्माचे बोधन करतात. जसे सैंधव हे पद भोजन प्रसंगी लवणाचे व गमन प्रसंगी अश्वाचे बोधन करते, तसेच विष्णू पुराणातील नारायणादी पदे कारण ब्रह्माची बोधक असून शिव गणेशादी पदे कार्य ब्रह्माची बोधक आहेत. पुराणाची व्याख्या आहे कोणाची? 18 पुराण आहे ना. 18 पुराणामध्ये देवाचं काय केलेलं आहे. म्हणजे ज्या पुराणामध्ये ज्याचं वर्णन असेल त्याचंच वर्णन काय करतात. इंद्राचं वर्णन गौण भाषेमध्ये करतात. नाही का? आता आपण नाही का जेवढे पांडुरंगाचं वर्णन करू तेवढे इंद्राचं करतो का? करीत नाही असं नाही, पण गौण रूपाने मुख्य रूपाने करीत नाही. वारकरी कोणत्या रूपाने करत असतो? मुख्य रूपाने. जरी आपण पंढरपूरला गेलो तर आहे का नाही, तिथं गेल्यानंतर तुम्ही बाकी जी गर्दी तुम्हाला पांडुरंगाच्या ठिकाणी दिसते, बलराम दादाच्या दिसते का तुम्हाला? ते बलराम दादा आपले माशा मारत असते. 10-5 माणसं दिसले तर दिसले. आणि पांडुरंगाच्या ठिकाणी रेटा रेटेन दिसता दिसले सगळे. मुख्यत्व कोणाला आहे बघ? आहे का? जरी इतराचं दर्शन झालं तरी समाधान नाही. जाता जाता गणपतीचं जरी दर्शन झालं तरी समाधान आहे का? लांबून जरी परमात्मा पाहायला मिळालं तर लोकांचं काय समाधान आहे. मुख्य देव कोण? तसेच विष्णू पुराणातील नारायणादी पदे कारण ब्रह्माची बोधक असून शिव गणेशादी पदे कार्य ब्रह्माची बोधक आहेत. हा अभिप्राय मनामध्ये घेऊन वैष्णव पुराणामध्ये विष्णूची स्तुती आणि शिवादिकांची निंदा केली आहे. कारण ब्रह्माची स्तुती निंदा नाही केली. कोणत्या ब्रह्माची? कार्य ब्रह्म हे तुच्छ आहे. आणि कारण असलं ते काय सत्य आहे. उदाहरणार्थ एखादा घट आहे, घटामधली मृत्तिका काय सत्य आहे. आणि बाकी आलेलं नामरूप आहे ते कायमचं राहते का बदलत राहते? मृत्तिकेच्या पूर्वी तिला घट म्हणत होते का तुम्ही? मध्यंतरीच्या कालामध्ये तुम्ही काय म्हणतात? घट म्हणतात. आणि एखादा घट पुढला मग काय कोण सत्य आहे? पण ही सामान्य दृष्टी आहे. कोणची? घट पाहत असताना देखील मृत्तिका सत्य आहे दिव्य दृष्टी. घट फुटल्यानंतर आपल्याला वाटते माती आहे. आणि तत्वज्ञ पुरुषाला घट पाहत असताना सुद्धा वाटते काय मातीच आहे. कारण त्याची दृष्टी कोणावरती आहे? कारणावरती आहे. पुढे त्यावरून फक्त कारण ब्रह्म उपास्य आहे, कार्य ब्रह्म उपास्य नाही. तसेच म्हणजे कारण ब्रह्मच काय आहे? मग आपण कोणती देवी का असे ना, कोणी कोणत्या काय असे ना, खंडोबा का असे ना, खंडोबा म्हणून उपासना करतात की तो ईश्वर आहे म्हणून आहे का? कोणी उपासक जो उपासना करत असतो, नवे नवे एखादा पितृभक्त असला तो देखील आपल्याला पिता म्हणून उपासना करत नाही. देव म्हणून काय करतो? मातृदेव भव. ते रामायणामध्ये आहे ना, तुझं श्रावण होता ना, तो आई वडिलाला देव समजत होता. काय झालं तसं म्हणून तर बघ प्रत्येक आहे कोणाची एकनिष्ठ होता? अर्ध्या रात्री पाणी मागितलं होतं. कधी? भर झोपेमध्ये. आपल्यासारखा असता तर 3-4 शिव्या दिल्या असत्या. दिवसभर त्रास देतात, रात्री झोपू देत नाही. कधी सुंदर किती निष्ठाचा एकनिष्ठाचा सांगाय. राजाचा बाण लागून काय वडला?
आता मराठी व्यवस्था. मग त्याने सांगितलं त्याला, नाही पण मला आनंदाने मरण केव्हा येईल, हे पाणी कोणाला पाजलं पाहिजे, मला वचन देते काय रे, मी पाणी काय करणार पाहत तर मी आनंदाने काय सोडतो. मग तो राजा गेला बघा तिथे. राजाला पश्चाताप झाला. पाणी देतो पण नाव सांगत. मग ते विचारतात ना, मला तुला राग आला असला पाहिजे, काय झालं नाही का, आम्ही बलच्या वेळेला पाणी मागितलं पण तुला काय असलं पाहिजे. म्हणतो तुझा तू बोलत नाही चारते मी पाहिजे काय होत नाही, मरून जाऊ पण काय पिणार नाही. मग राजाला बोलणं पडलं, काय पडलं म्हणलं मी नगरीचा कोण आहो, मग आमच्या मुलांना तुला त्रास कशाला दिला, सगळी घटना काय केली. म्हणलं आम्ही जसे राम काय तुमचे श्रावण करता मारतो त्याप्रमाणे तू देखील काय म्हणशील, राम राम करता म्हणून ती वाणी सत्य करण्याकरता देवाला काय घ्यावा लागला, अवताराची कारणाचा. पुढे तसेच स्कंदपुराणादी शैव ग्रंथामध्ये शिव महेशादिपदे, कारण ब्रह्मबोधक आणि विष्णू गणेशादिपदे गोष्ट एकच की कारण ब्रह्माची उपासना श्रेष्ठ असल्यामुळे तिचे ग्रहण करून उपासकाने कार्य ब्रह्माच्या उपासनेचा त्याग करावा. या रीतीने कार्यकारण संज्ञारूप संकेताचा भेद आहे, उपादेय किंवा हेय अर्थाचा भेद नाही. म्हणून आपल्या शरीरामध्ये शरीराचा भेद आहे, कोशाचा भेद आहे. ऐका तुमचं शरीर वेगळं, माझं शरीर वेगळं, याचे पण आत्म्याचा भेद आहे का त्याच्यामध्ये. सर्वांच्या ठिकाणी आत्मा किती आहे मात्र भेदाला कारण कोण आहे, फक्त कार्य ब्रह्म. अनाभेदाला कारण कोण आहे, कारण ब्रह्म. कारणामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही भेद नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या देवतेविषयी ईश्वर भाव आहे. कोणता भाव आहे, मग तो सूर्य असो, गणपती असो, का देव असो, का शक्ती असो. शक्ती म्हणून उपासना करावी असते का ईश्वर म्हणून, मग सगळे ईश्वर भावाला कारण ब्रह्म म्हणतात. कोणता ब्रह्म, आणि ते आणखी कार्यब्रह्म म्हणजे नावाने युक्त असले त्याला काय म्हणायचं, कार्यब्रह्म असं म्हणतात. संपला का आहे. यावरून हे लक्षात येईल की सर्व पुराणांमध्ये फक्त कारण ब्रह्माचीच उपासना सांगितली असल्यामुळे पुराणांचा आपसात विरोध नाही. जरी चतुर्भुज, त्रिनेत्र, वक्रतुंड, अष्टभुजादी मूर्ती मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहेत म्हणून कार्य आहेत आणि त्यांचीच उपासना सांगितली आहे, तरीही त्या चतुर्भुजादी मूर्तींचे माया विशिष्ट ब्रह्मच कारण असून ते एकच आहे, त्यात भेद नाही. वेदांत आला की सगळे विवर्त आहे. काय विवर्त म्हटल्यानंतर खरे का खोटे, कल्पित म्हणून विवर्त म्हटल्यानंतर अध्यास, मिथ्या. मिथ्या म्हणजे जे कार्य ब्रह्म आहे ना, ते दिसायला जरी असलं तरी तात्विक दृष्टीने खरं नसून त्याच्यात कारणच काय आहे. मग घटामध्ये कारण कोण आहे, मर्तिका तीच मात्र काय आहे, सत्य आहे, नामरूप काय आहे. एवढं म्हटलं असं तर राजन म्हणायचं, एवढं म्हटलं असं गाडगं म्हणायचं, एवढं असं म्हणतं फळ म्हणायचं. त्याच्या आकारावरून त्याला नाम आलेले असतात. पण मृत्तिकाची एक जशीच्या नाही आलं का लक्षामध्ये. कुंभाराच्या घरी गेल्यानंतर नाना प्रकारचे दिसत असत नाही का, सोनाराच्या घरी गेल्यानंतर नाना प्रकारचे अलंकार दिसतात. अलंकारात भेद आहे पण सोन्यात काय नाही. सोनं सर्वांचं काय, सोन्यामध्ये अलंकार नाही, काय नाही. अलंकारात काय, सोन्यात कुठे अलंकार आहे, मातीत कुठे घट आहे का, मग घटामध्ये कोण आहे, माती आहे. तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जग नाही का, काय नाही. मग जगात कोण आहे, परमात्मा आहे. माई सर्वविधम ततम निराकार नव्याध्याय. मग परमात्म्यामध्ये जगत नाही, जगतात काय आहे, परमात्मा. म्हणजे जगताच्या बाबतीमध्ये वेदांताचा कोणता वाद आहे,
जे झालेच नाही. म्हणून त्या सर्व आकारांचा बाध करून मायाविशिष्ट कारण ब्रह्माचीच उपासना करावी, हेच पुराणकार व्यासांचे मनोगत आहे. कारण आकार कार्य असल्यामुळे तुच्छ आहे आणि कारण सत्य आहे. परंतु ज्यांची बुद्धी मंद असून आकाराच्या ठिकाणीच स्थिर होत असेल, त्याने शास्त्रोक्त आकाराचीच उपासना करावी. त्या साकार उपासनेपासून त्याची बुद्धी स्थिर होऊन कारण ब्रह्माच्या उपासनेमध्ये बुद्धीची स्थिती होईल. संपलं का पाय? म्हणून कोणी काय समजावून उपासना करावी? कारण ब्रह्म म्हणजे ईश्वर. ईश्वर समजावून काय करावे? ईश्वर म्हटलं की ईश्वराचे सगळे धर्म काय झाले? ईशन शक्ती म्हणतात. कोणती शक्ती? आणि ती शक्ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला ईश्वर असं म्हणतात. मग जगताचा करता कोण आहे? ब्रह्म आहे का ईश्वर आहे? मग ईश्वराला कुठून त्याला माया उपाधी लागला. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मायेचा उपाधी लागला म्हणजे तो ईश्वर भावाला काय होतं? आणि तो हे सगळे जगत काय करतो? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असंग स्वरूपात आहे. काय व्यापकात कुठे क्रिया असते का? नाकात कुठे येणं जाणं करत असते का? मग ते व्यापक आहे. व्यापकामध्ये काय नसते. ब्रह्म हे परिच्छिन्न आहे का? व्यापक आहे. आणि माया उपाधी लागल्यामुळे परिच्छिन्नता आहे ईश्वर भावाला. आणि हा ईश्वर सर्व एकदैन कंठकेची म्हणून केली चंद्र सूर्याचा रांगणे. आणि तोही सृष्टी काय करतो? नाही का ब्रह्माच्या जवळ कुठे सृष्टी निर्माण होत असे का? तुम्हाला गेलं की 6व्या तरंगामध्ये ईश्वर भाव कोणता, जीव भाव कोणता, ब्रह्मभाव कोणता सगळं सांग. 6व्या अध्यायामध्ये 5व्या अध्यायामध्ये जगतसृष्टीच्या उत्पत्तीचा उपाय काय केला आहे सांगितलं आहे ना. 5व्या तरंगामध्ये नाही का जगताची कशी उत्पत्ती आहे? ब्रह्मापासून उत्पत्ती होत असते का? मायेपासून होते का? मायेपासून सुद्धा होऊ शकते. मग कोणापासून होत असे? तो ईश्वर भावाला काय झाला पाहिजे? जगताचा करता कोण आहे? ब्रह्म आहे का ईश्वर आहे? ईश्वर आहे. पुढे संपला का? राहिलेला विचार कधी सांगू? इथंच थांब. परिच्छेद क्रमांक 28. कारण ब्रह्मोपासनेचा प्रकार आजच संपन्न. ब्रह्म जगताचे कारण आहे. सत्यकाम, सत्यसंकल्प, सर्वज्ञ, स्वतंत्र, सर्वांचे प्रेरक आणि कृपाळू आहे असे ईश्वर धर्माचे चिंतन करावे, हेच कारण ब्रह्माच्या उपासनेची रीती आहे. आपल्याला आपल्या उपासाचा आणि वर्णन करायचं असलं तर सगळे धर्म ईश्वराचे कोणाच्या ठिकाणी लावायचे? तोच सर्वांना प्रकाश देणार आहे, तोच सत्य आहे, तोच उपासकाला आहे. हे सगळे धर्म ब्रह्माचे आहे, जीवाचे आहे का ईश्वराचे आहे? ईश्वराचे. मग ईश्वराच्या ठिकाणी सगळे धर्म लावून त्याची उपासना काय करावी सगळे. तोच सगळं आपण नाही का व्यवहार यद यद कर्म करो मी अखिलम शंभो तवा. ईश्वर निष्ठ लोक असतात ना. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे ना, ईश्वर निष्ठांची आहे का रे? ते मामासाहेबांनी पुस्तक लिहिलं ईश्वर सत्तावाद. आणि ना 4 वाक लोक असतात ना, त्यांचा जगताच्या बाबतीमध्ये स्वभाववाद आहे. कोणता वाद आहे? स्वभावाचा जगत काय होते? त्याचं खंडन आहे की स्वभाव होता कुठे मातीचा गट तयार होत असतो का? मग त्याला कोणीतरी एक कुंभार काय करावं लागतो. त्याप्रमाणे नाही का केवळ मायेपासून आणखी जगत निर्माण होऊ शकत नाही. त्याचा करता हे कोणीतरी काय केलं पाहिजे, मानलाच पाहिजे. पुढे हीच कारण ब्रह्माच्या उपासनेची रीती आहे. मूर्ती चिंतनाविषयी शास्त्राचे तात्पर्य नाही. शास्त्रात ज्या अनेक मूर्ती सांगितल्या आहेत त्या त्या आकाराच्या उपासना करण्याकरिता सांगितल्या नाहीत, तर सर्व मूर्ती कारण ब्रह्माचे उपलक्षण आहे. ब्रह्माचे उपलक्षण पुढे आहे इतकेच सांगण्याचा अभिप्राय आहे. आणि ते सांगण्याचा काय शेवटी वेदांत शास्त्राने सुद्धा कारणच सत्य ठरवलेलं आहे. काय ठरवलेलं आहे? सगळ्या मूर्तिकाचे गट जरी भरपूर असले
तरी त्याच्यामध्ये असलेली मृत्युकाच काय आहे? सत्य आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये नाही का नित्यानित्याचा सत्यमित्याचा विचार करते वेळी आत्मा अनात्माचा विचार गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये हा अर्जुनाचा शोक निवृत्त करण्याकरता माझ्या आहे ते इंद्रिय देवा. मग सर्वांच्या ठिकाणी असलेला जो आत्मा आहे त्याला तो मारू शकत म्हणून तो शोक करण्याचं काही नाही. मग आत्म्याचं काय सांगितलं? अमरत्व. आणि शरीराचं काय सांगितलं? नाशिवंतपणा. नाही का प्रयत्न केला तरी सुद्धा शरीर काही करा शेवटी ते आपल्या जातीवर गेल्याशिवाय. आणि आत्म्याला काही करा तर तुमच्याकडून मारल्या जात. त्याला अविनाशी असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? अविनाशी होतात ते येईन सर्व विना. तू जरी आणखी इथे युद्ध करणार नाही, शस्त्र टाकून म्हटलं मग हे काय चिरंजीव होणार आहे का? आज ना उद्या, उद्या ना परवा काय होणार आहे? मारणार नाही, मरणारच आहे. आज जरी तू मारलं नाही तरी सुद्धा हे कायमचे चिरंजीव राहणार आहे का? मग केव्हा केव्हा तरी काय होईल? मरणारच आहे की. मग तू मारलं तर काय बिघडलं त्याच्यामध्ये? कारण युद्ध आहे काय? युद्धाचा धर्मच आहे की काय? धर्म आहे नाही का? तो धर्म नाही तर तुझं जे युद्ध आहे अधर्मयुक्त युद्ध आहे का धर्मयुक्त युद्ध आहे? म्हणून तुला शंका करण्याचं काही नाही. मग हा सगळा अध्यात्माचा विवेक सांगून धर्माला करता तू काय कर? उत्तिष्ठ भारत. सुंदर विवेक आहे त्याच्यामध्ये. संपलं. राहिलेला विषय कधी सांगू?